सांगली शहर पोलिसांनी शहरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत 2 तरुणांकडून बेकायदा लोखंडी चाकू जप्त केले आहेत। या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वप्नील यल्लप्पा मादर वय 20 राहणार खंडबाग शांतीनगर सांगली आणि अर्जुन मल्हार आवळे वय 23 राहणार खंडबाग शांतीनगर सांगली यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिली कारवाई मंगळवारी 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील सरकारी घाट परिसरातील जनावरांच्या बाजारात करण्यात आली। यावेळी स्वप्नील मादर हा कोणतेही परवानगी नसताना लोखंडी चाकू जवळ बाळगताना पोलिसांच्या निदर्शनास आला। त्याला ताब्यात घेऊन चाकू जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे। त्यानंतर त्याच रात्री सुमारे 9:15 वाजता सांगलीत शिवाजी मंडे येथील राधा लाईट हाऊस बोर्डासमोर दुसरी कारवाई करण्यात आली। अर्जुन आवळे हा देखील बेकायदा लोखंडी चाकू जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश सटाले यांनी फिर्याद दाखल केली आहे। सांगली शहर पोलिसांकडून शहरात अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात कारवाई सुरू असून दोन्ही प्रकरणांचा पोलीस पुढील तपास करीत आहेत।